Hello. Next topic from 12th science. Topic number 3, inheritance and variation. Let's start with what is meant by inheritance, and then second word is here variation. So inheritance means what and variations means what? So inheritance, it is defined as transmission of genetic characteristics from generation to generation. So simple definition is there. It is also called as heredity. What is meant by inheritance? If there is transmission of genetic characteristics from parents to their offsprings, if parents having some genetic characteristics which are transmitted into their offsprings or siblings, so this is called as a inheritance. So some characteristics which are going from parents to their offsprings, it is called as a inheritance असं म्हणतोय आपण. आता इनहेरिटन्स मध्ये पॅरेंट्स मधले काही कॅरेक्टरिस्टिक्स गुणधर्म आहेत ते ऑफस्प्रिंग्स मध्ये जातील. सपोज द कलर ऑफ सीड इन प्लांट्स is green color. Okay, so this green color of the seed which is then transmitted into the offsprings, means color of seed in offsprings also green. So this type of transmission, the characteristics, green characteristics of the seed color which is transmitted into the offsprings, means the plants which is produced newly. So this type of characteristics transmitted, it is called as the inheritance of the characters or heredity, ज्याला मराठीमध्ये आपण अनुवंशिकता असं म्हणतो. एका पॅरेंट्स पासून त्याच्या ऑफस्प्रिंग मध्ये जे कॅरेक्टरिस्टिक्स जाणार आहेत. सपोज आपण आपलं ह्युमन बीइंगचं एखादं एक्झाम्पल्स घेतलं, द कलर ऑफ द स्किन, आपल्या स्किनचा कलर जो आहे, बऱ्याच वेळेला आपण असं बघतो की पॅरेंट्सचा जो स्किन कलर, आईचा कलर असेल किंवा वडिलांचा कलर असेल, इफ इट इज फ्रॉम द मदर और फादर, विच इज स्किन कलर ट्रान्समिटेड इन आवर बॉडी. Our skin color is like that. That means there is the transmission of the characteristics, and such a character is transmitted by genetically. हे characteristics genetically transmitted झालेली characteristics आहेत. So it is called as a inheritance. मला असं वाटतं की तुम्हाला हे लक्षात आलं असेल. Inheritance definition simple: transmission of genetic characteristics from generation to generation. म्हणजे एका जनरेशन मधून पुढच्या जनरेशन्स मध्ये. समजा हे पहिलं जनरेशन आहे, तर याच्यानंतर नेक्स्ट जनरेशन असेल, पुढचं जनरेशन, पहिल्या जनरेशन मध्ये तोच कलर जातोय, दुसऱ्या जनरेशन्स मध्ये तोच कलर जातोय, तिसऱ्या जनरेशन्स मध्ये तोच कलर जातोय. म्हणजे ग्रँडफादर पासून ग्रँडसन पर्यंत जर एखादा स्किन कलर आला असेल तर आपण काय म्हणतो, ट्रान्समिशन कॅरेक्टरिस्टिक झाले जनरेशन आफ्टर जनरेशन. सो दिस इज कॉल्ड एज अ इनहेरिटन्स. नेक्स्ट इज दॅट व्हॉट इज मीन बाय व्हेरिएशन. सो नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स व्हेरिएशन्स मध्ये आपण बघणार आहे. व्हॉट इज मीन बाय व्हेरिएशन. इफ यू थिंकिंग, इज इट पॅरेंट्स अँड ऑफस्प्रिंग्स आर सिमिलर? दे आर सिमिलर. एकसारखे असतात का पॅरेंट्स आणि ऑफस्प्रिंग्स? बऱ्याच कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये ते एकसारखे नसतात. समजा पॅरेंट्स आणि ऑफस्प्रिंगच्या कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये बदल असेल, गुणधर्मामध्ये बदल असेल, इफ देर इज अ डिफरन्स बिटवीन पॅरेंट्स अँड ऑफस्प्रिंग्स, पॅरेंट्स अँड ऑफस्प्रिंग्स आर अलाइक, सच अ कंडिशन विच इज कॉल्ड एज अ व्हेरिएशन. Such a condition which is called as a variation means the difference between parents and offspring. Variation ची डेफिनेशन काय होईल बघा.
पॅरेंट्स आणि ऑफस्प्रिंग मध्ये डिफरन्स आहे, कॅरेक्टरिस्टिक्स सारखे नाही, स्किन कलर सारखा नाही, नाकाचा आकार सारखा नाही, शेप नाही, हाईट म्हणतो आपण ती वेगवेगळ्या पद्धतीची असेल, म्हणजे दोन्हीमध्ये बदल आला. ज्यावेळेला दोन्हीमध्ये बदल असेल त्यावेळेला त्याला आपण काय म्हणतोय, व्हेरिएशन्स असं म्हणतोय. अत्यंत महत्त्वाच्या दोन टर्म्स आहेत, इनहेरिटन्स आणि व्हेरिएशन्स. म्हणजे टॉपिकचं नाव देतानाच इनहेरिटन्स आणि व्हेरिएशन्स दिले. ह्या दोन टर्म्सला रिलेटेड आपण हा टॉपिक बघणार आहे. आता या टॉपिकमध्ये इनहेरिटन्स आणि व्हेरिएशन्स जे आहे हे आत्ता आपण सांगतोय, पण याच्या अगोदर इनहेरिटन्स म्हणजे काय, व्हेरिएशन्स म्हणजे काय हे साधारणतः 18व्या शतकामध्ये माहिती नव्हतं. मग अशा वेळेला त्या ठिकाणी एक सायंटिस्ट होता ज्याचं नाव आहे ग्रेगोर जॉन मेंडेल किंवा ग्रेगोर मेंडेल असं म्हणतो. इन 1800 बघा काय म्हणतो मी, इन 1822 1822ला त्याचं वर्क आहे. आता हे वर्क कशावरती आहे बघा. द ग्रेगोर जॉन मेंडेल वर्क ऑन inheritance and variation at that time, but not at a genetic level. It is at a factor level. Factor means something is there. असं तो म्हणायचं की काहीतरी आहे की जे पॅरेंट्स पासून ऑफस्प्रिंग्स पर्यंत जाते आणि पॅरेंट्स पासून ऑफस्प्रिंग मध्ये जाते, याला त्यानं नाव दिलं होतं फॅक्टर्स. नाऊ वी कॉल इट इज अ जीन. आपण आता त्याला काय म्हणतोय, जीन असं म्हणतोय. आता याच्यासाठी काय केलं बघा, ही वर्क इन गार्डन, हा गार्डन मध्ये काम करत होता आणि गार्डन मध्ये एका प्लांट्स वरती त्यानं बरंचसं ऑब्झर्वेशन केलं, ज्या प्लांटचं नाव आहे पी प्लांट. सो बॉटॅनिकल नेम इज पायसम सटायवम. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गार्डन्स मध्ये बऱ्याच प्लांट्स असू शकतात, पण व्हाय मेंडेल सिलेक्ट पायसम सटायवम फॉर हिज एक्सपेरिमेंट्स. त्यानं त्याच्या एक्सपेरिमेंटसाठी पायसम सटायवम ही प्लांट्स, पी प्लांट्स, ज्याला आपण मराठीमध्ये वाटाणा असं म्हणतो, या प्लांटचं सिलेक्शन केलं. आता या प्लांटचं सिलेक्शन का केलं असं तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. व्हाय मेंडेल सिलेक्ट पी प्लांट फॉर हिज एक्सपेरिमेंट. पी प्लांटचं सिलेक्शन करण्यापाठीमागला त्याचा उद्देश काय होता आणि कशासाठी त्यानं हे सिलेक्शन केलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण रिझन्स बघूया, याचे काय रिझन्स असू शकतात ज्याच्यामुळे त्यानं काय केलंय, हे प्लांट्स सिलेक्ट केले. त्याच्यामधला पहिला, याच्यामधला सगळ्यात महत्वाचा रिझन्स आहे, पायसम सटायवम इज नॅचरली सेल्फ पॉलिनेटिंग प्लांट. काय म्हटलंय बघा, नॅचरली सेल्फ पॉलिनेटिंग म्हणजे इथं सेल्फ पॉलिनेशन होते, तुम्हाला क्रॉस पॉलिनेशन घडवून आणायची गरज नाही. म्हणजे सेल्फ पॉलिनेशन होत असल्यामुळे नॅचरली होते, नैसर्गिकरित्या होते आणि त्याच्यासाठी पायसम सटायवम प्लांटचं सिलेक्शन त्यानं केलं. त्याच्यानंतर दुसरं महत्वाचं, द लाईफ स्पॅन ऑफ पी प्लांट इज अबाउट 120 days. बघा लाईफ स्पॅन किती दिवसाचा आहे याचा, 120 दिवसाचा आहे. साधारणतः एक 4 महिन्याचा म्हणू आपण, म्हणजे 30-30 दिवस महिन्याचे पकडले तर 4 महिन्यामध्ये या प्लांटला सीड्स येत आहेत. म्हणजे कमी वेळामध्ये आपल्याला त्या प्लांटचं टोटल लाईफ स्पॅन ऑब्झर्व करता येतोय आणि म्हणून त्यानं काय केलंय, या प्लांटचं सिलेक्शन केलेलं आहे. अत्यंत महत्वाचे आहे. थर्ड वन, ही ऑब्झर्व, ही मीन्स मेंडेल observed 7 contrasting characteristics. 7 contrasting characters in only one plant, means pea plant, in pea plant or Paysum sativum plant. अत्यंत महत्वाचे पण मेंडेलनं एका प्लांट्स मध्ये किती कॅरेक्टरिस्टिक्स बघितले बघा, 7 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. कॉन्ट्रास्ट म्हणतोय आपण, समजा एक प्लांट टॉल असेल तर दुसरी डॉर्प असेल, म्हणजे एक उंच असेल तर दुसरी खुजी असेल, म्हणजे हे झालं कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरिस्टिक्स. हे एकच कॅरेक्टर पेयर झालं म्हणतो. 7 पेयर्स ऑफ आपण म्हणू इथं, 7 पेयर्स ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरिस्टिक्स. म्हणजे अशा पद्धतीची जवळजवळ आपण नंतर बघणार आहोत 7 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर, जवळजवळ
7 कॅरेक्टरिस्टिक्स मेंडेलनं एकाच प्लांट्समध्ये ऑब्झर्व केलेली होती आणि म्हणून त्यानं सिलेक्शन कशाचं केलंय, पायसम सटायवम प्लांटचं सिलेक्शन केलंय. त्याच्यानंतर आपण पुढं काय बघतोय बघा. द फ्लावर्स इन दीज प्लांट्स, द फ्लावर्स आर लार्ज इन साइज, लार्ज इन साइज. यू कॅन ऑब्झर्व इट विथ नेकेड आईज. बघा फ्लावरची साईज काय, लार्ज साईज आहे. छोटं जर फ्लावर असतं तर आपण त्याचं ऑब्झर्वेशन करू शकत नाही, मग त्याला मायक्रोस्कोप वगैरे लागेल. तर इथं नॅचरली आपण लार्ज फ्लावर्समध्ये सेल्फ पॉलिनेशन कशा पद्धतीनं होते हे ऑब्झर्व करू शकतो आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये येणारे सीडलिंग्स वगैरे आपण ऑब्झर्व करू शकतो. याच्यासाठी काय केलं त्यानं, याचं सिलेक्शन केलेलं आहे. अँड ही गॉट ॲक्युरेट रिझल्ट्स. आणि या सगळ्याचं त्यानं काय केलं, ॲक्युरेट रिझल्ट सुद्धा त्याला मिळतात. आणि मग ह्या सगळ्यांचा जर आपण विचार केला तर आपल्याला एक लक्षात येईल की मेंडेलनं पायसम सटायवम ही प्लांट्स का सिलेक्ट केली आणि त्याच्या पाठीमागलं रिझन्स काय आहे. मग ह्यानं काय केलं, हे रिझल्ट काढण्यासाठी काही स्टॅटिस्टिकल मेथड्स वापरले, अनालाइज केला आणि त्याच्यानंतर तो रिझल्ट बनवलेला होता. आणखी एक महत्वाची गोष्ट याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल, मेंडेल कॉन्सन्ट्रेट ओनली वन कॅरेक्टर ऍट अ टाइम. आणखी आपण रिझन लिहू शकतो. एका वेळेला 7 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स मधला फक्त एकच त्यानं बघितलं, म्हणजे उंची तर उंचीच, सीडचा कलर तर सीडचा कलरच. म्हणजे एका वेळेला एका कॅरेक्टरिस्टिक्सचं त्याचं ऑब्झर्वेशन केलेलं आहे आणि त्याच्यानंतर ते रिझल्ट त्यांना लिहून ठेवलेले होते. आणि म्हणून मेंडेलनं ही प्लांट का सिलेक्ट केली, आपल्याला जर परीक्षेमध्ये वाय मेंडेल सिलेक्ट पी प्लांट फॉर हिज एक्सपेरिमेंट असा जर प्रश्न आला तर आपल्याला सांगता यायला पाहिजे. नॅचरली सेल्फ पॉलिनेटिंग प्लांट्स आहे त्याचं. द लाईफ स्पॅन 120 days. Third one, he observed 7 pairs of contrasting characteristics in pea plants. The flowers are large in size and he got accurate results, means P degree results of such a plants. That's why Mendel select pea plants. Next, going towards the 7 pairs of contrasting characteristics. आता कुठले 7 पेअर्स एका प्लांट्स मध्ये त्याला बघायला मिळाले, हे 7 पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला बघायचे आहेत. आता याच्यामध्ये काय कंडिशन्स आहेत बघा. याच्यामध्ये 2 कंडिशन्स आहेत. एक कॅरेक्टर त्याच्यामधलं डॉमिनंट आहे आणि दुसरं कॅरेक्टर हे रेसेसिव्ह आहे. वन कॅरेक्टर विच इज डॉमिनंट कॅरेक्टर, मी थोडंसं वरती घेतो, इथं बसेल सगळं. वन कॅरेक्टर विच इज डॉमिनंट कॅरेक्टर and second one recessive character, recessive character. So what is the difference between dominant characteristics and recessive characteristics? Dominant characteristics means the characteristics which is expressed in F1 generation. बघा पहिल्या जनरेशन्स मध्ये किंवा कुठल्याही जनरेशन्स मध्ये जे कॅरेक्टर दिसणार आहे आपल्याला त्याला आपण डॉमिनंट कॅरेक्टर असं म्हणतो. द कॅरेक्टर विच इज ऑब्झर्व ऑर द कॅरेक्टर विच इज एक्सप्रेस, जे कॅरेक्टर आपल्याला दिसणार आहे त्या कॅरेक्टरला आपण डॉमिनंट कॅरेक्टर म्हणतो. रेसेसिव्ह कॅरेक्टर म्हणजे काय, द कॅरेक्टर विच इज नॉट एक्सप्रेस्ड. बघा डॉमिनंट कॅरेक्टरिस्टिक्स एक्सप्रेस होतं, दिसतं आपल्याला हे कॅरेक्टरिस्टिक्स, आणि रेसेसिव्ह कॅरेक्टर आपल्याला दिसत नाही, इट इज नॉट एक्सप्रेस्ड, नॉट एक्सप्रेस्ड. सो दिस इज द डिफरन्स बिटवीन दिस. हे एक्सप्रेस्ड होईल आणि हे एक्सप्रेस्ड होणार नाही, हे दिसणार नाही. आता पहा मी एक्झाम्पल एक तुम्हाला सांगतो. समजा आपण एक पाटी घेतली आणि त्या पाठीमध्ये लाल मणी ठेवलेत आणि पांढरे मणी ठेवलेत. ठीक आहे, थोडंसं मी एक्झाम्पल म्हणून सांगतो, नंतर आपण डॉमिनंट कॅरेक्टर तुम्हाला आणखी क्लिअर होईल हे कन्सेप्ट. समजा एका पाठीमध्ये आपण लाल आणि पांढरे ठेवले आहेत मणी, आपल्याला चटकन कुठले ओळखतील. जर तुम्हाला म्हटलं थोडंसं लांब नेलं आणि विचारलं कुठले मणी तुम्हाला दिसतात तर आपल्याला पटकन लाल दिसतील. म्हणजे त्याच्यामध्ये काय दिसेल, तो डॉमिनंट दिसेल, जो एक्सप्रेस होतोय, जो दिसतोय त्याला डॉमिनंट म्हणतो. पण जर समजा नाही दिसलं पांढरे, जसं जसं आपण लांब जाऊ तसं आपल्याला फक्त लालच दिसेल, म्हणजे पांढरे दिसणार नाहीत. म्हणजे जे एक्सप्रेस होणार नाही, जे दिसणार नाही त्यांना काय म्हणतोय आपण, कसलं कॅरेक्टरिस्टिक्स म्हणतोय आपण, रेसेसिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स असं म्हणतोय. म्हणजे इथं द कॅरेक्टर विच इज एक्सप्रेस इट इज कॉल्ड एज अ डॉमिनंट कॅरेक्टर, द कॅरेक्टर विच इज नॉट एक्सप्रेस इट इज कॉल्ड एज अ रेसेसिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स. मग आता हे जे पेअर आहेत, म्हणजे प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी आपण पेअर्स बघणार आहे. आपल्याला माहित आहे की मेंडेलने किती कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरिस्टिक्स बघितलेत, 7 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरिस्टिक्स, 7
पेयर्स म्हणूया आपण, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. 7 पेयर्स ऑफ जोडी, पेयर्स ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरिस्टिक्स, कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स. आता 7 मधलं पहिलं कॅरेक्टरिस्टिक्स काय बघा, इथे म्हणतोय मी कॅरेक्टर्स. ठीक आहे, इथं आपण कॅरेक्टर्स असं म्हणून नंबर इथे लिहूया आपण, म्हणजे तुमच्या लक्षात फर्स्ट नंबर कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये. फर्स्ट काय बघा, हाईट ऑफ स्टेम. हाईट ऑफ स्टेम म्हणजे एखादी प्लांट टॉल आहे, उंच आहे किंवा ती खुजी आहे, हे कशावरनं करणार आपल्याला, त्याच्या स्टेमची लांबी, म्हणजे त्याच्या खोडाची लांबी. जर खोडाची लांबी जास्त असेल तर ती प्लांट उंच असेल, खोडाची लांबी जर कमी असेल तर काय म्हणतो आपण, ती खुजी असेल. तर इथं हाईट ऑफ द प्लांट्स मध्ये डॉमिनंट कॅरेक्टरिस्टिक्स काय बघा, टॉल प्लांट हे डॉमिनंट कॅरेक्टरिस्टिक्स आहे. आणि रेसेसिव्ह डॉर्क प्लांट म्हणजे उंचीनं कमी असणं म्हणतो आपण, खुजी असणं प्लांट्स, याला आपण काय प्लांट्स मध्ये ऑब्झर्व केल्यामुळे आपण प्लांटचे कॅरेक्टरिस्टिक्स बघतोय. पी प्लांट्स मधलं हाईट ऑफ स्टेम, डॉमिनंट कॅरेक्टर काय येणार आहे, टॉल येणार आहे. रेसेसिव्ह कॅरेक्टर काय येणार आहे, डॉर्फ येणार आहे. सेकंड, आता या प्लांटचा त्यानं फ्लावरचा कलर बघितला, कलर ऑफ फ्लावर, कलर ऑफ फ्लावर. आता हा कलर ऑफ फ्लावर बघताना त्याच्या लक्षात आलं की काही फ्लावर्स ही पर्पल कलरचे आहेत. सम फ्लावर्स दे आर पर्पल कलर अँड सम ऑफ देम आर व्हाईट कलर. आपण बघतो की वाटाण्यामध्ये तुम्ही जर बघितलं थोडंसं निळसर असं थोडंसं पर्पल कलर एक दिसेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला व्हाईट कलर दिसेल. म्हणजे आता कलर दिसतोय कुठला, पर्पल, म्हणजे हा कुठला कलर आला, डॉमिनंट आला. समजा रेड कलरचं फ्लावर असेल तर कुठला येणार आहे, डॉमिनंट येणार आहे. रेसेसिव्ह कुठला आला तर व्हाईट आलं. मग त्याच्यामध्ये पर्पल कलरचं फ्लावर जर असेल तर ते डॉमिनंट कॅरेक्टरिस्टिक्स आहे, आणि व्हाईट कलरचं जर फ्लावर असेल तर कुठलं कॅरेक्टरिस्टिक्स आहे तर रेसेसिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स आहे. सो दिस इज द सेकंड पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरिस्टिक्स. थर्ड वन which is also related to the flowers, flowers लाच related आहे, position of flower, position of flower. याच्यामध्ये फ्लावरची पोझिशन आहे, म्हणजे नेमकं फ्लावर कुठं आहे. जर फ्लावर एक्झॅल पोझिशनला असेल, समजा these are the plants, suppose the flowers are present here, एक्झॅल पोझिशन. So axial position, it means the dominant condition. Axial position ला फ्लावर असेल तर डॉमिनंट कंडिशन असेल, आणि टर्मिनल पोझिशनला असेल बघा, टर्मिनल पोझिशनला असेल तर काय म्हणतो आपण, इट इज अ रेसेसिव्ह कंडिशन. टर्मिनल शेवटी असेल म्हणतो आपण, त्या कंडिशनला काय म्हणणार आपण, रेसेसिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स. म्हणजे एक्झिल पोझिशनला असेल तर काय म्हणलं आपण, डॉमिनंट कॅरेक्टर फ्लावरचं. टर्मिनल पोझिशनला असेल तर काय म्हणतो आपण, रेसेसिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स त्याच्यामध्ये येणार आहे. तर हे फ्लावरच्या संदर्भात असणारे दोन पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. कलर ऑफ फ्लावर डॉमिनंट पर्पल, रेसेसिव्ह व्हाईट. पोझिशन ऑफ फ्लावर एक्झाइल पोझिशन, इट इज अ डॉमिनंट कॅरेक्टरिस्टिक्स. टर्मिनल, इट इज अ रेसेसिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स. नेक्स्ट दोन आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स बघायचे. फोर्थ नंबर रिलेटेड टू द पॉड. पॉड सेप. पॉड म्हणजे आपण सेंग म्हणूया. पॉडचा सेप एक कॅरेक्टरिस्टिक्स येणार आहे. पॉडला रिलेटेड आणखी एक कॅरेक्टरिस्टिक्स याच्यामध्ये येतं, पॉड कलर. पॉड कलर. आता पॉडचा सेप म्हणजे शेंगेचा सेप. आता वाटाण्याची शेंग जर घेतली तर याच्यामध्ये आपल्याला दोन प्रकारचे सेप्स दिसतात. समजा वाटाण्याची शेंग जी आहे ती समजा आपल्याला अशी दिसेल, थोडासा प्लेन दिसेल बाहेरच्या साईडला, आणि काही वेळेला आपल्या लक्षात येईल की अशा पद्धतीची कंडिशन असते त्याच्यामध्ये, म्हणजे आतमध्ये तुम्हाला खाचा दिसतील, वरचं जे फोलफट आहे ना त्याच्यामध्ये. अशी जर कंडिशन असेल तर पॉडचा सेप आहे ज्याला म्हणलं जातं इनफ्लॅटेड. इन फ्लॅटेड कंडिशन. थोडंसं चपटाचं फ्लॅट म्हणतो इनफ्लॅटेड कंडिशन्स. कॉन्स्ट्रिक्टेड म्हणजे खाचा असतो. कॉन्स्ट्रिक्टेड बघा, शेंगेमध्ये दोन कॅरेक्टरिस्टिक्स, वन पॉड सेप इनफ्लॅटेड, हे डॉमिनंट कॅरेक्टरिस्टिक्स आहे.
कॉन्स्ट्रिक्टेड जर असा असेल तर हे कुठलं कॅरेक्टरिस्टिक्स आहे? रेसेसिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स आहे. त्याच्यानंतर आपण पुढे बघणार आहे पॉडचा कलर. जर समजा याच्यामध्ये ग्रीन कलरचा असेल, शेंगेचा कलर जर ग्रीन असेल तर कॅरेक्टरिस्टिक्स डॉमिनंट आहे. आणि समजा शेंगेचा कलर जर येलो असेल तर काय म्हणतो आपण? हे रेसेसिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स आहे. बघा इथं समजा प्लेन आहे बाहेरचा, त्याला इन्फ्लेटेड कंडिशन म्हणतो आपण. जर कंडिशन अशी असेल, खाचा असतील याच्यामध्ये, तर कॉन्स्ट्रिक्टेड कंडिशन आहे. इनफ्लॅटेड काय? डॉमिनंट आहे. कॉन्स्ट्रिक्टेड काय? रेसेसिव्ह आहे. समजा याच्यामध्ये ग्रीन कलर असेल, याला वरच्या जे टर्फ म्हणतो ना आपण, कव्हर म्हणतो, सीट कव्हर, त्या कव्हरला जर असेल तर ग्रीन कलर हा डॉमिनंट आहे आणि येलो कलर असेल तर काय म्हणतो आपण? रेसेसिव्ह कंडिशन आहे. हे पॉडशी संदर्भात असणारे दोन कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरिस्टिक्स आपण बघतोय. त्याच्यानंतर 6 नंबर आणि 7 नंबर हे सीडशी संबंधित आहे. नेक्स्ट कॅरेक्टर्स विच आर रिलेटेड विथ सीड. याच्यामध्ये पण बघा सीडचा सेप, जसा पॉडचा सेप आपण बघितला, सीडचा सेप आणि सीडचा कलर. आता इथं सीड सेप मध्ये राऊंड सीड, वाटाण्याचं सीड आपल्याला माहिती आहे, राऊंड, कंप्लीट प्लेन राऊंड असं म्हणतो, अशा पद्धतीचा राऊंड हा डॉमिनंट आहे सीडचा सेप. आणि व्रिंकल्ड दुसरा सेप याच्यामध्ये येतो, व्रिंकल्ड. व्रिंकल्ड म्हणजे काय? समजा हे सीड आहे पण थोडंसं कुठंतरी याला काय पडलं, इथं खाच वगैरे अशी दिसेल, आपण व्रिंकल्ड म्हणतोय आपण. म्हणजे सेप मध्ये पण डिफरन्स आहे. वन इज द राऊंड सीड अँड सेकंड वन इज द व्रिंकल्ड सीड. राऊंड डॉमिनंट कॅरेक्टरिस्टिक, व्रिंकल्ड इट इज अ रेसेसिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स. आता बघा याच्यामध्ये आपल्याला सीडचा कलर बघायचा आहे, बरोबर एक्झॅक्ट अपोजिट पॉडच्या. म्हणजे पॉडमध्ये जो येलो कलर रेसेसिव्ह सीड मध्ये काय म्हणतो आपण? येलो कलरचं जे सीड असेल हे डॉमिनंट असेल आणि जर हे ग्रीनचं असेल तर काय म्हणणार आपण? हे रेसेसिव्ह असणार. सो दिस इज द डिफरन्स बिटवीन dominant characteristics and recessive characteristics. If in the seed yellow it is a dominant color and green it is a recessive color. So these are the 7 pairs of contrasting characteristics. Mendel selected pea plants Physum sativum. He observed 7 contrasting characteristics in only one plant, in which first characteristics is height of the stem, dominant tall, recessive dwarf, it is the height of the stem. Second pair of contrasting characteristics is color of the flower, in which purple color is the dominant color, white color is the recessive color. Third one, position of the flower, in which axial position, flower chi axial position, it is a dominant characteristics. If the flowers are present at the terminal region, recessive condition. In pod there are two types of contrasting characteristics. One is related to the shape and second one which is related to the color. Pod shape, inflated is the dominant characteristics and constricted it is the recessive characteristics. Pod color, green is the dominant characteristics, green color of the pod, yellow color of the pod, it is a recessive characteristics. Next two which are related to the seed, in which seed shape and seed color. If the seed shape round, it is a dominant characteristics. If seed shape is wrinkled, it is a recessive characteristics. And last one, if it is the color, if you take a color in consideration, seed color, yellow is the dominant characteristics and green is the recessive characteristics. So these are the important characteristics which are related to the Physum sativum plants and which are observed by the Mendel, and these characters are very important for further calculations and further problems. So here, if dominant character is the tall characters which are represented by genetically, if it is represented, genes are in paired condition, capital T, the dwarf characteristics which are noted as small t, okay. Purple characteristics, if you take capital P, genotypes, the white, small p. If flower position axial is the dominant characteristics, if you take
genes capital A, terminal characteristics small a, small a. Pod shape inflated dominant capital I, constricted small I, small I. These are the genes. Pod color green, capital G, yellow color small g, small g. Seed shape round, dominant capital R, and wrinkle are represented as small r, small r. Seed color yellow dominant capital Y, green small y, small y. So these are the genotypes which are required for calculations. So I again explain the terms inheritance and variation. What is meant by inheritance or heredity? Transmission of genetic characteristics from parents to their offsprings. It is called as inheritance. Variation, it is the difference between parents and offsprings. So these are the two terms. Why Mendel select pea plants? Second point. Why Mendel select pea plants or Pisum sativum plants for his experiments? So most important, these are the natural self-modulated plants. Next one, 7 contrasting characteristics are observed in a single plants. He kept accurate records and the records are observed from these plants. Next one, the lifespan of these plants 120 days. We can observe in 120 days all the lives of pea plants. So these are the conditions why Mendel select pea plants. Next one, 7 pairs of contrasting characteristics. There are 7 pairs of contrasting characteristics related to the stem, flower, then position of the flower, pod shape, pod color, seed shape and seed color. So difference is that pod color green is the dominant, seed color yellow is the dominant. There is the jumbling during the examination. Pod color green is the dominant and seed color yellow is the dominant. So keep in mind. So this is about the 7 pairs of contrasting characteristics and 2 terms inheritance and variations.